वेलकम टू जीएस करिअर मेंटॉर. आज आपल्याला गाईड करायला आपल्यासोबत शुभम अलई सर आहेत. तर ते आपल्याला एक्झॅक्टली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग काय आहे त्याबद्दल आपल्याला गाईड करणार आहेत. तर शुभम सरांनी त्यांचं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये PCCOE पुणे या कॉलेजमधून केलं आणि नंतर आता ते NIT कलिकत मध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन MTech करत आहेत. तर ते सुद्धा आपल्याला त्यांच्या जर्नी बद्दल सांगतील. हाय ऑल. जसं शिवम सरांनी सांगितलं, मी माझं अंडर ग्रॅज्युएशन PCCOE पुणे या कॉलेजमधून केले आणि मी त्यानंतर गेटचा 1 वर्ष प्रिपरेशन केले आणि त्यानंतर मग मी आता MTech करतोय NIT कलिकत मधून. आणि MTech करायचं जर माझी स्पेशलाइज ब्रांच सांगायची झाली तर सिग्नल प्रोसेसिंग मध्ये मी MTech करतोय आणि त्यानंतर MTech नंतर पुढे मग आता माझा जॉबचा वगैरे किंवा विचार आहे आणि त्यानंतर मग जर का जॉब नंतर वेळ भेटला तर बघू मग PhD वगैरे त्यासाठी जॉब नंतर विचार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग एक्झॅक्टली काय असतं? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजे चालतं तर आज जसं नावातच आहे की सगळंच काही इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनची जोडी. म्हणजे आज जर का तुम्ही बघायचं झालं तर 3G 4G 5G जशी जशी आजची जनरेशन म्हणजे ह्या ज्या जनरेशन बदलत चाललंय ह्या सगळ्या येतात कम्युनिकेशनच्या अंडर. आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे जर का आज तर तुमचा फोन्स वगैरे किंवा तुमचे डिव्हाइसेस किंवा तुमची गाडीतली सिस्टीम म्हणा. म्हणजे जसं जरी मेकॅनिकल म्हटले तरी तुम्ही गाडीतली तुमची सिस्टीम बघा, गाडीतले सगळ्या पार्ट्स हे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या सगळ्यांचा मेळ आणि या सगळ्यांचा मेळ. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यात नंतर मग त्यांचे मेकॅनिकल सिस्टीम या सगळ्यांचा मेळ म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. जसं सांगायचं झालं तर तसे अनेक उदाहरण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये. पण महत्वाचं म्हणजे जसं कम्युनिकेशन म्हणजे संवाद, तर तसाच हा माणसाची घडवून देणार संवाद पण अप्रत्यक्षपणे म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. मग ते सिग्नल घेऊन सिग्नल्स पासून मग त्याला सिग्नल्सला त्याच्यानंतर कन्वर्ट करणे. म्हणजे आता जर का जसं मी इथे बोलतोय पण तुम्हाला तिकडे ऐकू येतंय पण ते त्याच्या मागची प्रोसेस काय ही सगळी प्रोसेस समजून घ्यायची असेल ती गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये आपण आपल्या समोरचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा यूज होतो. आणि ट्रान्समिशन साठी म्हणजे टेलिकम्युनिकेशन जे पण आपण कन्व्हर्सेशन कम्युनिकेशन होतं त्यासाठी टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा यूज होतो. आणि या दोघींचे एकत्रीकरण म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही ब्रांच आहे. थँक्यू सर. आम्हाला म्हणजे पूर्ण क्लिअर झाले इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग काय. सर आणि तुम्ही 12th नंतर ENTC ही ब्रांच घेण्यासाठी म्हणजे तुमच्यात कोणत्या क्वालिटीज होत्या त्यामुळे तुम्ही ही ब्रांच निवडली? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सांगायचं तर म्हणजे सर्वात पहिली ही ब्रांच का निवडली कारण मी ज्या कॉलेजला होतो PCCOE कॉलेजला त्या कॉलेजचा परफॉर्मन्स चांगला होता. पहिली गोष्ट म्हणजे जर पास्ट परफॉर्मन्स बघितला तर तो पास्ट परफॉर्मन्स चांगला होता. आणि त्या पास्ट परफॉर्मन्ससाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे तिथे 2 शिफ्ट होते, एक फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट. तरी मी तिथे सेकंड शिफ्ट निवडली कारण महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा इंटरेस्ट ज्या गोष्टीत असतो तुम्ही त्याच गोष्टीत पुढे काहीतरी करायला हवं. आणि तसा माझा इंटरेस्ट अनेक गोष्टींमध्ये म्हणजे जसं सांगायचं झालं तर कला किंवा रायटिंग किंवा थोडेफार गेम्स वगैरे. आणि या सगळ्या गोष्टी सोडल्या तर या सगळ्या अवांतर गोष्टी सोडल्या, को करिक्युलर गोष्टी सोडल्या तर मग कुठेतरी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याच्यात मी स्वतःला फिट बघत होतो. म्हणून मग मी इलेक्ट्रॉनिक्स कारण मला त्याच्यातली मागची प्रोसेस समजून घ्यायची होती. म्हणजे इथून बोलल्यानंतर ते सगळं डिजिटल आज आपण म्हणतो तर डिजिटल म्हणजे नक्की काय? डिजिटल म्हणजे केवळ सगळ्या गोष्टी वन्स अँड झिरोज मध्ये होत आहे. म्हणजे सगळं जग पूर्ण वन्स अँड झिरो मध्ये चाललंय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हे वन्स अँड झिरोचा खेळ मला समजून घ्यायचा होता म्हणून मग मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन निवडलंय. म्हणजे तुम्हाला इन्स्ट्रुमेंटची प्रोसेस कशी होते त्याच्यात एक्झॅक्ट क्युरियोसिटी होती म्हणून तुम्ही ENTC इंजिनिअरिंग चूज केलं. सर आणि म्हणजे आता तुम्ही जे फ्युचर इंजिनियर्स आहेत जे नेक्स्ट इयरला
इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतील तर त्या स्टुडंटसाठी तुम्ही काय सांगणार की तुम्ही 11-12 ला कोणते एक्स्ट्रा कोर्सेस करायचे की तुम्ही कोणते सब्जेक्ट घ्यायचे, त्याबद्दल काय गायडन्स देणार? सर्वात महत्वाचं 11th आणि 12th ला कोणते कोर्सेस, तर 11th आणि 12th मध्ये आपलं फिजिक्स वगैरे तर येतच, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. तसं सांगायचं झालं तर हे संपूर्ण जगाचा पाया म्हणजे मॅथ्स आहे आणि इंजिनिअरिंगचा पाया म्हणजे फिजिक्स आहे. म्हणजे आज अनेक जण म्हणतात की तुम्हाला जर का मॅथ्स तुमचं पक्क नसेल तर तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ नये, जर का तुमचं मॅथ्स पक्क नसेल तर तुम्ही म्हणजे मॅथ्सला घाबरून चालणार नाही, तर तुम्ही आयुष्यात तेवढं, कारण मॅथ्समुळे तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे आज तुम्ही जे मशीन लर्निंग म्हणतात, तर मशीन लर्निंग म्हणजे काय की समजा आता जर का आपण मशीन लर्निंगचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण फेस रिकॉग्निशन, थोडा विषय भरकटतोय पण तरी पण मी हे इथे नक्की सांगेल, कारण मशीन लर्निंग तुम्ही आज खूप ऐकता मशीन लर्निंग बद्दल. तर मशीन लर्निंगचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फेस रिकॉग्निशन म्हणजे माणसाचे चेहरे हे तुमच्या मोबाईलमध्ये जी सिस्टीम असते, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मोबाईलमध्ये सिस्टीम असते फेस रिकॉग्निशनची, म्हणजे तुमच्या फेसवरून पर्टिक्युलर तुमचाच फेस बघून तुमचा मोबाईल अनलॉक होतो. आणि याच्या मागची प्रोसेस काय नक्की, तर याच्या मागची प्रोसेस बघायची झाली तर सर्वात पहिले ते इमेज कॅप्चर करतं. इमेज कॅप्चर केल्यानंतर त्याचं पिक्सल्स मध्ये ते कन्वर्ट करतात. पिक्सल्स मध्ये म्हणजे जर का बघायचं झालं तर तुम्ही 11th किंवा 12th ला किंवा तुम्ही मे बी आज 10वीत शिकत असाल, तुम्ही जे मॅट्रिक्स म्हणतात ना, मॅट्रिक्स लिनियर अल्जेब्रा, तर या मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्जन करून त्याच्यानंतर त्याच्यातले पर्टिक्युलर ते इलिमेंट शोधणं आणि तुमच्याच फेस मधले ते इलिमेंट बाजूला काढणं आणि नंतर ते एलिमेंट म्हणजे सगळं आकड्यांचा खेळ, त्याच्यानंतर त्या सगळ्या तुमच्या मॅट्रिक्सला तुमच्या फेसचा एक पर्टिक्युलर मॅट्रिक्स तयार करतं आणि त्यानंतर त्याला 0s and 1s मध्ये कन्वर्ट करतं. पुन्हा एक याला 0s and 1s मध्ये कन्वर्ट करून मग नंतर पुन्हा तुम्ही जेव्हा त्याच्यासमोर जातात तेव्हा आधीच्या सिस्टीम सोबत, आधीच्या त्याच्या स्टोअर केलेल्या 0s and 1s सोबत ते याला कम्पेअर करतं आणि दोघं जर मॅच झाले तरच तुमचा तिथे डिव्हाइस अनलॉक होतो. याच्यामुळे हे मॅथ्स जे आहे, मॅथ्स हा सगळ्या गोष्टींचा बेसिक आहे. म्हणजे तुम्ही किती पुढे गेलात तरी मॅथ्स हा बेसिक आहे आणि फिजिक्स हा तुमच्या इंजिनिअरिंगचा बेसिक आहे. म्हणजे हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वगैरे माहिती नसेल, तर तुम्हाला ज्या स्ट्रीम्स आहेत जशा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, याच्यात तुम्ही पुढे जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे 11th and 12th हे अगदी बेसिक आहे आणि त्यामुळे त्याच्यात लक्ष घालणं आणि सगळ्या गोष्टी समजून घेऊन पुढे जाणं, त्याला न घाबरता समजून घेऊन पुढे जाणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण 11th आणि 12th ला जे आपले मॅथ्स आणि फिजिक्स सब्जेक्ट आहेत तर त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे आणि मॅथ्स मधलं मॅट्रायसेसवर जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे आणि जे फिजिक्स मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तसेच करंट इलेक्ट्रिसिटी त्या टॉपिक्सवर जर आपण फोकस केला तर डेफिनेटली आपल्याला ENTC ब्रांच घेतल्यावर डेफिनेटली आपल्याला फायदा होईल. तर सर आता तुम्ही डिस्कस करत होते की मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर हे फ्युचर आहे असं आपण न्यूज मध्ये तसेच बातम्यां पेपर मध्ये वाचत असतो. तर ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तर याच्यात जर आपल्याला करिअर करायचं असेल तर आपल्याला ENTC ही ब्रांच कशी हेल्प करेल? बरोबर, अगदी बरोबर क्वेश्चन आहे. म्हणजे मशीन लर्निंग जर तुम्ही बघायचं झालं तर जर का तुम्ही मशीन लर्निंग बघितलं ना तर तुम्हाला वरवर बघितलं ना, तुम्ही याच्याकडे वरवर जर का बघितलं तर तुम्हाला याच्यात एक कोडिंगचा पार्ट येतो, बरोबर. म्हणजे वरवर बघून की मशीनला म्हणजे कॉम्प्युटरला किंवा तुमच्या याला तुमच्या मोबाईलला या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल शिकायचं, म्हणजे माणसाचा ब्रेन त्याच्यात इम्प्लिमेंट करायचा आहे. माणसाची ब्रेन जी ऍक्टिव्हिटी करतो ती तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये इम्प्लिमेंट करायची आणि ही इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला कोडिंग करावी लागते. म्हणजे त्याला शिकवावं लागतं, त्याच्या भाषेत बोलावं लागतं. कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या भाषेत बोलणं म्हणजे झाली कोडिंग, बरोबर. आणि मग त्याच्या भाषेत बोलून त्याला ते शिकवावं लागतं. त्याच्यामुळे बरोबर जर का बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे कॉम्प्युटर सायन्सचा याच्यात थोडाफार भाग आहे. हे अगदी महत्वाचं आहे, हे अगदी बरोबर आहे की त्याच्यात कॉम्प्युटर सायन्सची त्याला जोड लागते. पण सर्वात महत्वाचं काय, तुम्हाला फक्त वरचा कळस, तुम्हाला मंदिराचा फक्त वरचा कळस बघून चालणार नाही, त्या मंदिराच्या पायापासून तुम्हाला उभारणी करावी लागेल. म्हणजे जर का तुम्हाला मशीन लर्निंगला जायचं असेल तर त्याच्या मागची प्रोसेस म्हणजे
नक्की कसं काम करतंय हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. जसं मी तुम्हाला याचं एक्झाम्पल दिलं फेस रिकॉग्निशनचं, जोपर्यंत तुम्ही तो झिरोज अँड वन्सचा म्हणजे तो पर्टिक्युलरली तो पॅटर्न लक्षात घेत नाही ना तुम्ही, तोपर्यंत तुम्ही याच्यात पुढे जाऊ शकत. पहिले तुम्हाला त्याच्या बेसिक पासून वरपर्यंत जावं लागतं. पहिले बेसिक गोष्टीपासून उभारणी करा, त्याच्या मागची प्रोसेस समजून घ्या आणि मग कोडिंग करा. कोडिंग हा त्याच्या सगळ्यात वरचा पार्ट आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तुम्हाला काय देतं मशीन लर्निंग म्हणून, तर सर्वात महत्वाचं म्हणजे सिग्नल्स. सिग्नल्स म्हणजे त्याच्या मागची प्रोसेस काय होते त्याच्यामध्ये, की समजा आता मी इथे आता आपण जे काही बोलतो हे सगळं वायरलेस चालू आहे, बरोबर. तरी वायरलेस प्रोसेस काय होते ही गोष्ट तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड ही गोष्ट तुम्हाला बेसिकली कम्युनिकेशन मधून मिळते. आणि इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला शिकवतं की या गोष्टी आता जर का माझा कॅमेरा जर का मला कॅप्चर करतोय, तर तुमच्यापर्यंत हा सिग्नल पाठवण्यासाठी ती मध्ये काय प्रोसेस होते. म्हणजे जसं आता माझा मोबाईलने जर का मला माझी इमेज कॅप्चर केली, तर त्याच्यामध्ये ती प्रोसेस काय होते, म्हणजे असं कोणतं डिव्हाइस, अशी कोणती मायक्रो प्रोसेसरची चिप आहे जी याला कन्वर्ट करते. मायक्रो प्रोसेसर मध्ये असा कोणता प्रोग्राम आहे, असं कोणती गोष्ट केलेली आहे की ज्याच्यामुळे हे सगळं कन्वर्ट होतं आणि ते मी ट्रान्समिट करू शकतो. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स बघायचं झालं तर याच्यात मायक्रो प्रोसेसर हा पार्ट, आणि ट्रान्समिशन करायचं झालं तर हा कम्युनिकेशन पार्ट. आणि या दोघांच्या पार्टमध्ये जर का मी पुढे प्रोसेसिंग करत गेलो, जर का मला पुढे याच्यात ह्युमन बेअर इम्प्लिमेंट करायचं किंवा ह्युमन बेअरची ऍक्टिव्हिटी इम्प्लिमेंट करायची, तर ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सने कन्वर्ट केलेला पार्ट, त्याच्यानंतर कम्युनिकेशन म्हणजे तो ट्रान्समिट पर्टिक्युलर भागाकडे ट्रान्समिट केलेला पार्ट, आणि ह्या पार्टला, या ट्रान्समिशन केलेल्या पार्टला जर का मला पुढे कोडिंग करायचं किंवा त्याच्या पर्टिक्युलर त्या भागासाठी मला जर का काहीतरी ऍक्टिव्हिटी करून घ्यायची, तर त्याच्यात मी लावेल की मशीन लर्निंगचं मी पर्टिक्युलर त्याच्यात अल्गोरिदम इम्प्लिमेंट करेल. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला म्हणजे पूर्ण टेक्निकली एक्सप्लेन केलं की जे फ्युचर आहे IoT, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ENTC शिवाय होऊच शकत नाही. त्याला ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर हा मस्ट आहे, त्याचे कन्सेप्ट मस्ट आहे, आणि त्याच्याशिवाय या ज्या न्यू कन्सेप्ट आहे त्या इम्प्लिमेंट होऊच शकत नाही. तर सर तुम्ही मागच्या क्वेश्चनला एक्सप्लेन केलं की तुम्हाला आर्ट्स तसेच वेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप इंटरेस्ट होता. तर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन करत असताना त्या ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट केलं, आणि त्याचा तुम्हाला MTech करत असताना तसेच वेगळ्या इंटर्नशिप मध्ये त्याचा काय फायदा झाला? तर जेव्हा मी PCCIत ऍडमिशन घेतलं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, तर तेव्हा फर्स्ट इयर नंतर, तेव्हा आमच्या काळी म्हणजे त्या काळी फर्स्ट इयरला तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये अलाउड नव्हतं. कारण फर्स्ट इयर आलं की त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण फोकस तुमचा अकॅडमिक होता. कारण जसं मी म्हटलं की स्टार्टिंगला बेसिक असतं, त्याच्यानंतर मग सेकंड इयर पासून तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत्या. जसं भरपूर काही होतं. जसं आमच्या कॉलेजमध्ये PCCI मध्ये तिथे म्हणजे गाडी तयार करण्याच्या, रेसिंगच्या ऍक्टिव्हिटीज चालायच्या. त्याच्यानंतर सोलॅरियम, त्याच्यानंतर रोबोकॉन, अशा भरपूर काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत्या आमच्या कॉलेजमध्ये. पण त्या सगळ्यांमधून मला आवडलेली को करिक्युलर ऍक्टिव्हिटी ती म्हणजे आर्ट सर्कल. कारण आर्ट सर्कल जर का बघायचं झालं तर प्रत्येक माणसात असं म्हणतात की प्रत्येक माणसात एक कला दडलेली असते आणि माणसाने ती कला जोपासली पाहिजे. जो माणूस कला जोपासतो तो माणूस माणुसकी जोपासतो, आणि जो माणूस माणुसकी जोपासतो तो माणूस पुढे जाऊन खरंच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, किंवा समाजाला जोडण्याचा घटक तो माणूस बनतो. आणि त्यामुळे मला स्टार्टिंग पासूनच जसा कविता वगैरे, छोट्या मोठ्या कविता वगैरे लिहायचो, पण तरी तसं बघायचं झालं तर त्या गोष्टी पर्टिक्युलर मला अट्रॅक्ट करत होत्या. म्हणजे फेम वगैरे यासाठी नाही, तर त्या गोष्टींमध्ये माझा इंटरेस्ट होता. आणि कसं राहतं की तुम्ही जर का तुमची कला जोपासली तर तुम्हाला काहीतरी एक अतिरिक्त छंद जर का जोपासला तर तुम्हाला तुमच्या नॉर्मल जीवनातून एक विरंगुळा म्हणून तयार होतो. म्हणून मी आर्ट सर्कलची निवड केली. नंतर तिथे गेल्यानंतर मग लिखाणासोबत माझं लिखांतर वगैरे ते इम्प्रुव्हमेंट करण्याची तर मला मला तिथे संधी मिळालीच. पण त्याच्याबरोबरच मी एक माणसांना जोडून कसं ठेवता येईल हे मी तिथे महत्वाचं शिकलो. आणि त्याच्यानंतर मग आर्ट सर्कलमध्ये गेल्यानंतर मग मला तिथे फोर्थ इयरला म्हणजे नंतर थर्ड इयरला मला तिथे ट्रेजरर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, आणि फोर्थ इयरला मला तिथे कोऑर्डिनेटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे ते खरंच मी माझं भाग्य समजतो की एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये
एक 200 जणांच्या टीमचा मी तिथे हेड होतो. आणि त्या 200 जणांच्या टीम मध्येही मला पर्टिक्युलरली येणारी गोष्ट सांगायची झाली तर लिखाण आणि थोडंफार सेटचं वगैरे काम, अशा या गोष्टी. पण त्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यात एक कला होती, पण प्रत्येक या 200 जणांमध्ये काहीतरी वेगळ्या कला होत्या. कोणीतरी माझ्यापेक्षा तिथे वरचढ होतं, कोणीतरी सुपेरियर होतं, पण तरी त्या संपूर्ण जणांना सगळ्यांना एकत्रित बांधून काम करण्याची आणि त्या सगळ्यांचा लीड करण्याची संधी मिळाली आणि कॉलेज लेवलला रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली मला. हे खरंच माझं भाग्य आहे. आणि त्यानंतर ती गोष्ट आजवरही माझ्यासोबत आहे. म्हणजे मी आता आजवरही मी आयुष्यात मरेपर्यंत ती गोष्टी सोबत राहील माझ्या, आणि मरेपर्यंत ते सगळे लोक ज्यांना मी घेऊन काम केले ते सगळे माझ्यासोबत राहतील. आणि एक कला माझ्यासोबत राहील. कारण माझ्यातलं म्हणजे किती पुढे, जसं आपण पुढे जातो तसं काही काही गोष्टी आपण विसरत जातो, पण कला एक अशी गोष्ट आहे जी शेवटपर्यंत तुमच्या हृदयात छोटीसा कोपऱ्यात बसून राहते, आणि ती कला माझ्यासोबत राहील. पुढे मला कधीही काही छोटासा वेळ मिळाला तरी एक छोटीस एक पेन घेऊन आणि एक वहीचं पान घेऊन त्याच्यावर मनातले विचार उमटायला मला खरंच मजा येईल, किंवा अजूनही छान वाटतं ते विचार उमटवायला. विरंगुळा म्हणून कला असावी माणसात. तर तुम्ही म्हणजे एवढ्या बेस्ट कॉलेजला इंजिनिअरिंग केलं आणि तुम्ही एवढ्या अकॅडमिक्स मध्ये पण छान आहात की तुम्ही आता करंटली NIT मध्ये एमटेक करत आहात, आणि सायमल्टेनियसली तुम्ही तुमचं जे छंद होता, तुमचे जे हॉबीज होत्या, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर पण फोकस केलं, आणि त्या फोकस केल्यानंतर तुम्हाला टीम मॅनेजमेंट, तसेच लीडरशिप, तसेच टीम मध्ये वर्क करण्याची संधी, नेटवर्किंग वगैरे या क्वालिटीज वाढल्या, तुमचे कॉन्टॅक्ट वगैरे वाढले, आणि डेफिनेटली हे तुम्हाला तुम्ही जेव्हा जॉब करणार तेव्हा डेफिनेटली हेल्प करेल. तसंच मी स्टुडंट्सला पण सांगू इच्छितो, जर तुम्हाला याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही सायमल्टेनियसली अभ्यासासोबत, तुमच्या अकॅडमिक सोबत, तुमच्या म्हणजे आर्ट्स मध्ये पण काम करू शकतात. सर, आणि तुम्ही म्हणजे मला एक क्वेश्चन विचारायचा आहे तुम्हाला, की तुम्ही आता NIT मध्ये शिकत आहात, तर तुम्हाला जे आपले जनरलाइज जे प्रायव्हेट कॉलेजेस असतात, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला NIT मध्ये गेल्यावर काय वेगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या? कारण NIT मध्ये प्रत्येकाला ऍडमिशन भेटत नाही, आणि NIT मध्ये जाण्यासाठी स्टुडंट्सने काय काय करावं आणि तिथे गेल्यानंतर काय फायदा होईल, सर ते मला थोडं एक्सप्लेन करा. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे काय फायदा जाणवला, तर प्रचंड फायदा जाणवला. म्हणजे प्रचंड आणि खूप तफावत आहे म्हणजे आपल्या नॉर्मल कॉलेजमध्ये आणि NIT मध्ये. कारण कसं आहे, तर सर्वात पहिले ना तिथे पहिली गोष्ट सांगितली जाईल तर कॉलेजची, तर ते म्हणजे तिथला कॅम्पस पाहून माणूस ते गोंधळून जातो. म्हणजे एवढ्या सोयी सुविधा भेटतात आपल्याला, एवढ्या सोयी सुविधा भेटून आपण नक्कीच काहीतरी करायला हवं ही प्रेरणा तिथून मिळते. गव्हर्नमेंट आपल्यासाठी एक काहीतरी करतंय किंवा आपल्यासाठी, आणि मेन गोष्ट म्हणजे एवढ्या कॉम्पिटिशन मधून आपण तिथे आलेलो आहे हे समजलं, ही जेव्हा जाणीव होते तेव्हा एक काहीतरी तुमच्यात म्हणजे तेव्हा एक वेगळेपणा तुम्हाला तिथे आल्याचा भासतो, तेव्हा तुमच्यात एक प्रेरणा तिथे मिळते. आणि नंतर मग दुसरी गोष्ट सांगायची झाली तर तिथले आजूबाजूचे एन्व्हायरमेंट इन द सेन्स की जसं तुम्ही तिथे कॉम्पिटिशन मधून आलेले असतात तसे इतर मुलंही तिथे फार कॉम्पिटिशन मधून आलेले असतात. आणि NITs मध्ये तसा कोटा वगैरे काही नसतो. जसं कोटा म्हणजे की मॅनेजमेंट कोटा वगैरे या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे कसं असतं की तिथे येणारा प्रत्येक मुलगा हा स्वतःच्या टॅलेंटवर आलेला असतो, आणि आपल्या टॅलेंटला आपल्याला कम्पेअर करण्याची संधी तिथे भेटते. आणि कसं राहतं, कारण सगळं जगात कॉम्पिटिटिव्ह जग आहे. म्हणजे तुमची CET एक्झाम जरी आहे तरी ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, तुमची JEE एक्झाम तरी तिचं नावच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. त्यामुळे तुम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये जोपर्यंत स्वतःला बघत नाही आणि तुम्ही त्या कॉम्पिटिशन मधून जोपर्यंत स्वतःला वरचढ ठेवण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्ही या सगळ्या रेसमध्ये स्वतः टिकू शकत नाही. जर का तुम्ही याच्यापासून दूर पळाला तर तुम्ही लाईफच्या रेसमधून दूर पळत आहात. त्यामुळे कॉम्पिटिशन मध्ये स्वतःला तेवत ठेवण्याची, स्वतःला जिवंत ठेवण्याची संधी तुम्ही शोधत राहा. आणि NIT ने ती संधी मला दिली. कारण जर का बघायचं झालं तर म्हणजे असं समजतो की मी त्या पूर्ण सगळ्या याच्यामध्ये मी तिथे एक फक्त 2% आहे. म्हणजे त्यांच्याशी जर का कम्पेअर करायचं झालं तर मी फक्त 2% आहे. कारण प्रत्येकाला तिथे भरपूर नॉलेज आहे, आणि भरपूर नॉलेज, आणि फक्त याच्यातच नाही तर प्रत्येक जण शैक्षणिक क्षेत्रात, त्याच्यानंतर आर्ट्स क्षेत्रात, त्याच्यानंतर मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टींमध्ये तिथे सगळेजण
खूप सुंदर आहेत, म्हणजे आणि खूप वरचढ आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्वतःला कॉम्पिटिटिव्ह ठेवलेले. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून प्रत्येकाकडे, प्रत्येक वेगवेगळ्या स्टुडंटकडे बघून, प्रत्येक वेगवेगळ्या तिथं मित्रांमध्ये बघून एक हेल्दी एन्व्हायरमेंट तिथे NIT मध्ये. त्याच्यामुळे असं मी सजेस्ट करेल की तुम्ही काहीतरी, तुम्ही जर का ट्राय करताय किंवा CET किंवा JEE जर का तुम्ही ट्राय करताय तर काहीतरी ध्येय नेहमी मोठंच ठेवा आणि चांगलंच ठेवा. म्हणजे IITचं ध्येय ठेवा, IIT नंतर NITचं ध्येय ठेवा आणि त्यासाठीच तुम्ही प्रयत्न करा. नाहीतर जर का तुम्ही म्हणजे असं नॉर्मल जर का प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये हे बेस्ट आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हे बेस्ट आहे किंवा मला जर का इथेच राहायचंय, पर्टिक्युलर एरियातच राहायचंय म्हणून हे बेस्ट आहे, असं जर का तुम्ही बघत राहिलात तर तुम्ही या रेसमध्ये थांबू शकत नाही. त्यामुळे जसं मी म्हटलो तसं तुम्ही त्या रेसमध्ये स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहा. म्हणजे जर तुम्ही NITला जर स्टुडंट्सला ऍडमिशन भेटली तर डेफिनेटली त्यांना त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट भेटेल आणि डेफिनेटली त्यांना त्यांच्या फ्युचर ग्रोथ मध्ये तसेच वेगवेगळ्या स्किल्स त्यांना म्हणजे वाढतील त्यांच्या, आणि त्यांना जॉब्स पण चांगल्या प्रकारे भेटतील. तर सर, आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या कोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात, म्हणजे जॉब प्रोफाईल काय असतं? जॉब प्रोफाईल सध्या बघायचं झालं म्हणजे करंट सिच्युएशनला जर का आता मी सिरियसली सांगायचं झालं तर करंट सिच्युएशनला तुम्हाला ऍज सच भारतात, म्हणजे जर का तुम्हाला भारतात काम करायचं असेल तर तुम्हाला कोर याच्यात म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला मायक्रो प्रोसेसर मध्ये किंवा हार्डवेअर बनवण्यात, तर तुम्हाला त्या म्हणजे हार्डवेअर बनवण्याच्या याच्यात तुम्ही सध्या भारतात स्कोप नाही. म्हणजे मी येतो त्या मुद्द्यावर नंतर. भारतात सध्या त्या याच्यात स्कोप नाही, म्हणजे हार्डवेअर मध्ये काम करण्याचा स्कोप नाही. हा, पण ते हार्डवेअर कडून नंतर काम कसं करून घ्यायचं, जसं मी म्हणतो की चिप बनवणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर त्या चिपवर प्रोसेसिंग करून तिच्याकडून काम करून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे त्या प्रोसेसर पासून जर का तुम्हाला त्याच्याकडून वर्क करून घ्यायचं असेल तर VHDL कोडिंग म्हणजे व्हेरिलॉग कोडिंग, म्हणजे त्या मायक्रो प्रोसेसरच्या कोडिंगला VHDL कोडिंग, व्हेरिलॉग कोडिंग असं म्हणतात. तर ती कोडिंग करून नंतर मग त्याच्यात भरपूर सध्या स्कोप आहे भारतात. आणि त्याच्यानंतर मशीन लर्निंग झालं, त्याच्यानंतर सिग्नल प्रोसेसिंग झालं. म्हणजे आता येणाऱ्या काही गोष्टी, येणाऱ्या काळात सिग्नल प्रोसेसिंग वरही भारतात भरपूर स्कोप आहे. आणि आता जर का तसं बघायचं झालं आणि फ्युचर स्कोप मी सांगतो तुम्हाला, आता जर का बघायचं झालं तर तुम्ही गव्हर्नमेंटचा, आता सध्या गव्हर्नमेंटचा हे बघा, काय काय चॅलेंजेस गव्हर्नमेंटने ठेवले आणि गव्हर्नमेंट सध्या कशावर फोकस करते ते बघा. कारण तुम्ही आता इंजिनिअरिंग करताना, म्हणजे जर का तुम्हाला पुढे इंजिनिअरिंग घ्यायची असेल तर तुम्ही 4 वर्ष पुढचा विचार करून सध्या तुमची आवडती स्ट्रीम वगैरे निवडा, बरोबर. तर 4 वर्ष पुढचा स्कोप करून 4 वर्ष पुढचा जर का तुम्ही विचार करत असाल तर सर्वात पहिले म्हणजे सध्या गव्हर्नमेंटने एक चॅलेंज ठेवलेले की मायक्रो प्रोसेसर चॅलेंज. म्हणजे मायक्रो प्रोसेसर नाही, त्याला मेड इन इंडिया मायक्रो प्रोसेसर चॅलेंज असं आहे. म्हणजे जर का आज आपण मायक्रो प्रोसेसर बनवणाऱ्या जर का हे बघितल्या कंपनीज बघितल्या तर मीडियाटेक आहे, त्याच्यानंतर एक क्वालकॉम आहे, म्हणजे क्वालकॉमची जर स्नॅपड्रॅगनची क्वालकॉम आहे, त्याच्यानंतर इंटेल वगैरे, या सगळ्या भरपूर साऱ्या कंपनीज आहेत. म्हणून आता गव्हर्नमेंटने, आणि या सगळ्या बाहेरच्या कंपनीज, म्हणून आता गव्हर्नमेंटने एक मायक्रो प्रोसेसर बनवण्याचं चॅलेंज ठेवले. त्याच्यानंतर दुसरं चॅलेंज गव्हर्नमेंटने ठेवलं की तुम्ही जर का आमच्या भारतात येऊन जर का मोबाईलसाठी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे 50,000 रुपयापर्यंतची मोबाईल कंपनीजला इन्व्हेस्टमेंट भारतीय इंडियन गव्हर्नमेंट देत आहे. त्याच्यानंतर या 2 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर असं इंडियन गव्हर्नमेंट भरपूर काहीतरी. आणि नंतर एक महत्वाची गोष्ट सांगायची की एवढे वर्ष होऊ नये एकही सेमी कंडक्टर बनवणारी कंपनी भारतात नाही, आणि त्यासाठी गव्हर्नमेंट आता प्रयत्न करते. सेमी कंडक्टर बनवणारी एकही कंपनी एवढ्या मोठ्या देशात नाही, त्यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करते. म्हणजे तुम्ही बघा 4 वर्षानंतर ह्या सगळ्या कंपनी जेव्हा येतील किंवा हे सगळं काही सुरू होईल तेव्हा 4-5 वर्षानंतर तुम्हाला कोर मध्ये काम करण्याची संधी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन देईल. आणि त्याच्यानंतर हे झालं जर का तुम्हाला हार्डवेअर पार्ट मध्ये काम करायचं झालं तर हे या गोष्टी आहेत. आणि जसं मी सांगितलं की सॉफ्टवेअर मध्ये जर का तुम्हाला सॉफ्टवेअर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या सॉफ्टवेअर मध्ये काम करायचं झालं तर व्हेरिलॉग वगैरे या सगळ्या कंपनीज आहेत. आणि या सगळ्या जर का सोडल्या बाजूला तर मग बेल किंवा भेल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड किंवा भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
या सगळ्या भरपूर अशा PSUs आहेत जिथे तुम्ही काम करू शकता. म्हणजे ऑल टुगेदर ENTC मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर खूप प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज नुसार पण आता जे इनिशिएटिव्ह घेते गव्हर्नमेंट, तर त्याच्यानंतर पण खूप जॉब्स क्रिएट होणार आहे ENTC ग्रॅज्युएशन केल्यानंतर. तर सर अप्रॉक्सिमेटली ENTC मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर ऍव्हरेज पॅकेज काय असतं? ऍव्हरेज पॅकेज हे तुमच्या स्किलवर आणि तुमच्या कॉलेजवर डिपेंड असतं. जर का तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन जर का तुम्ही एखाद्या नॉर्मल कॉलेजमधून करताय तर तुम्ही 3.5 ते 4 लाखाचं पॅकेज पकडून चला. आणि जर का तुम्ही तेच अंडर ग्रॅज्युएशन तुमचं जर का तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमधून करताय तर तुम्ही तेच 6 ते 7 लाख पकडून चला. आणि जर का तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताय तर मग त्याप्रमाणे ते चॅलेंज वाढतं, त्याप्रमाणे तुमचं पॅकेज वाढतं. आणि सर्वात महत्वाचं तुमचं स्किल्सवरही पॅकेज आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे जर का कॅम्पस प्लेसमेंट जर का तुमचं झालं तर कॅम्पस प्लेसमेंट आणि असं नॉर्मल मध्ये 2 लाखाचा तरी पॅकेज मध्ये फरक पडतो. म्हणजे मिनिमम 2 लाखाचा तुम्ही फरक पकडून चाला कॅम्पस प्लेसमेंट आणि अशा नॉर्मल मध्ये. आणि अंडर ग्रॅज्युएशन साठी जर का ओव्हरऑल तुम्ही जर का विचारत असाल तर मी सांगेन 3.5 ते 4 लाख नॉर्मल पॅकेज, ऍव्हरेज पॅकेज. 3.5 ते 4 लाख ऍव्हरेज पॅकेज. आणि जर तुमचं स्किल्स आणि तुमचं कॉलेज जर चांगलं राहिलं तर तुम्हाला डेफिनेटली जास्त पॅकेज भेटेल. सर आणि हा GS करिअर मेंटॉर जो प्रोग्राम अरेंज करते तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ही अतिशय तुम्ही उत्तम प्रक्रिया करताय आणि चांगली ऍक्टिव्हिटी आहे. कारण महत्वाचा भाग काय की जे 11वी-12वीचे स्टुडंट असतात त्यांना पुढे काय करायचं हा एक त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न असतो. किंवा 10वीचे पुढे काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो. आणि मग ते कुठे बघतात की आपला मोठा भाऊ किंवा मोठी बहीण किंवा त्यांच्या घरचे ज्यांना या क्षेत्रात, कारण जोपर्यंत माणूस त्या प्रोसेस मधून जात नाही तोपर्यंत त्याला तेवढं नॉलेज येत नाही, त्याला त्याच्यातल्या गोष्टी कळत नाही, त्याच्यामुळे त्याला नीट मार्गदर्शन भेटत नाही. आणि त्याच्यामुळे GS करिअर मेंटॉरिंग म्हणजे तुम्ही प्रत्येक वेगळ्या स्ट्रीमचे स्टुडंट बोलवतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक बोलवतात, जो त्या प्रोसेस मधून गेलाय त्याला हे प्रश्न विचारतात. आणि ज्याने ही प्रोसेस नुकतीच पाहिलेली, म्हणजे ज्या स्टुडंटने ही प्रोसेस नुकतीच पाहिली तुम्ही त्यांना प्रश्न विचारताय, त्याच्यामुळे ते प्रॉपर हे करू शकतील. म्हणजे कोणत्याही एक्सपिरियन्स माणसाला किंवा ज्याने 10 वर्षापूर्वी इंजिनिअरिंग केलंय त्याला ही गोष्ट न विचारता ज्याने नुकतीच इंजिनिअरिंग केली की ज्याने नुकतंच मॅनेजमेंट मधून बाहेर पडलंय त्याला ही गोष्ट विचारताय. त्यामुळे तो ही सगळी प्रोसेस नीट व्यवस्थित आजच्या काळानुसार एक्सप्लेन करू शकेल आणि त्यानुसार विद्यार्थी आपले क्षेत्र निवडू शकतील, करिअर निवडू शकतील. हे खरंच चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खरंच फायदा होईल. तर सर तुम्ही म्हणजे ह्या जो आम्हाला कम्प्लीट गायडन्स केलेलं आहे की जॉब ENTC मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय, ऍव्हरेज पॅकेज काय, नंतर ENTC ब्रांच एक्झॅक्टली काय. कारण खूप स्टुडंट्सला माहित नसतं, फक्त स्टुडंट्स आपले सिनियर्स, आपलं भाऊ किंवा बहिणीने जे केलं त्यानुसार ब्रांच निवडतात आणि त्यांना एक्झॅक्टली काहीच गायडन्स नसतं. तर तुम्ही 12th किंवा 11th स्टुडंट्सला ब्रांच घेण्याच्या आधीच त्यांना कम्प्लीट गायडन्स दिले या ब्रांच बद्दल आणि काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फ्युचर मध्ये काय स्कोप आहेत याबद्दल तुम्ही डिटेल मध्ये सगळी माहिती सांगितली सर. तर थँक्यू सो मच, तुम्ही स्टुडंट्सला गाईड केलं. जर अजून काही स्टुडंटचे डाऊट असतील तर आम्ही तुम्हाला परत बोलू आणि तुमच्याकडून आम्हाला त्याबद्दल माहिती घेण्यास खूप आनंद होईल सर. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला गाईड केल्याबद्दल. थँक्यू सर. धन्यवाद.